शर्माजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करत आहेत। भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी सुभाष सूर्यभान ठोंबरे, भारतीय बौद्ध महासभा मीरा भाईंदर शहर शाखा अध्यक्ष, समता सैनिक, बौद्धाचार्य, माजी सरामनेर, केंद्रीय शिक्षक। या ठिकाणी आज विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आपले आयुक्त साहेब आणि उपायुक्त साहेब यांनी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्टॅच्यूला हार अर्पण केलं, पूजन केलं आणि या ठिकाणी भीमस्मरण भीमस्तुती होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानाची सलामी देण्यात आली। त्यानंतर या ठिकाणी ज्या काही इथे अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आयुक्त साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्व हा जयंती सोहळा सर्व विश्वामध्ये एक सिम्बॉल ऑफ नॉलेज या माध्यमातून सर्व जगभर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती संपन्न होत आहे आणि त्याकरता सर्व बांधवांना, भारतवासियांना तसेच सर्व मानवजातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक मंगल कामना, सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। जय भीम। आजच्या 134व्या महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजच्या या जयंतीनिमित्त मी शहरातील 14 लाख लोकसंख्येला असं आवाहन करतो की बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलेलं त्या कायद्याचं आपण पालन करावं आणि या शहरातील जे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो समाज आहे, बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा प्रेरणादायी समाज जो आहे तो समाज बाबासाहेब आंबेडकरांचे नक्कीच विचार आपल्या या देशभर प्रसारित करतील आणि आजच्या या 14 एप्रिलच्या दिवसानिमित्त 2025 रोजी मी शहरातील सर्व जनतेंना मनपूर्वक आनंदपूर्वक शुभेच्छा देतो। साहेबांनी माननीय आयुक्त साहेबांनी मीरा भाईंदर शहरातील पूर्णाकृती पुतळ्याला राधा विनोद शर्माजी यांनी खूप म्हणजे आनंदाच्या भरात बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पार्पण केलेलं आहे, पूजा अर्पण केलेली आहे आणि संदेशसुद्धा दिलेला आहे की शहरातील 14 लाख लोकसंख्येला संदेश दिला की बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आयुक्त साहेबांना मी मागणी केलेली आहे या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा जो कलर फिक्का पडलेला आहे तो आम्हाला अगदी सुंदर आणि स्वच्छ असा येणाऱ्या काही दिवसात करून द्या। तर आमच्या मागणीला त्यांनी पूर्णपणे होकारार्थी उत्तर दिलं आणि त्यांनी मागणीसुद्धा मान्य केलेली आहे आणि काही दिवसात पुतळा आपल्याला सुंदर आणि स्वच्छ असा म्हणजे आजच्या दिवशी आपल्याला मिळेलच।